कुटी कलम हा त्याला जरा वर केलंय. हा खालती आहे तो हा रायवळ आंबाचा आहे. आणि ही जी लावली ही तुला वी आकार दिसतो. हा असा वी आकार आहे. वी आकारामध्ये जी लहान असताना केलेला आहे आता मोठे जॉईंट झाले. वेंगुर्ला 4ची पानं थोडी छोटी असतात आणि वेंगुर्ला 7ची पानं जरा हातावडी अशी मोठी असतात. हो रे हाता एवढे पान आहे. एक गमलेस होता. गम म्हणजे जो आपण फणस कापतो त्यामध्ये व्हाईट कलरचा जो येतो चिकट पदार्थ चिक, तर ते बाहेर देशात गमलेस बोलतात. म्हणजे गम नसलेली. ती ऍक्च्युली मेली ती कशी कुठेतरी कारणामुळे. तर तिच्या बरोबर ही लावलेली व्हिएतनाम म्हणून वेगवेगळ्या जातीत. आणि मेन जो खोड आहे तो हा मेन खोड आहे. त्याला कडू म्हणजे आंबट आंबा होता. त्याला मी हे केलं कट करून म्हणजे फांद्या लावला. झालंय अजूनपर्यंत आलं नाही. बघू कधी. संध्याकाळ मित्रांनो, आता मी आहे मानगाव मधील बागवाडी या गावामध्ये. मागच्या भागात पाहिलं की आपण लग्न अटेंड केलं आणि त्यानंतर मी घरी आलो आणि थोडा आराम केला. जस्ट आपला डेटा सगळा कॉपी होतोय घरामध्ये. जस्ट झोपून उठलोय, जरा पॉवर नॅप केले आणि आता आहे ओंकारच्या घरामध्ये झोका घेताना. तर मित्रांनो आता निघायची वेळ झाली आहे. म्हटलं की तिसऱ्या एपिसोडला सुरुवात करतो. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. ज्याला बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडते, ट्रेकिंग करायला आवडते आणि या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलवर तुमचं स्वागत करायला आवडतं, ज्याचं नाव आहे डबल सीट विथ स्वप्नील. आपला इंट्रो दिल्यावर असं वाटतं मी निबंध लिहिलाय की. तर मित्रांनो पाहू शकता ओम पण आलाय लग्नावरून. इथे 360 आणि गोप्रोचे फुटेज वगैरे कॉपी केलेत आणि सेकंड एपिसोड गोप्रोवरून फॉर्मॅट केलाय. आता न्यू एपिसोड साठी पुन्हा एकदा शूट केलं जातंय. हो हिरो, वाव व्हेरी नाईस. मी टी शर्ट घातला, मी बॅट. तर आता थोडाच वेळ निघेन मी मुंबईसाठी एकटाच. तर म्हटलं जरा आपण आजूबाजूचा परिसर फिरूया घराचा. माझ्यासोबत ओम आहे आणि ओम आणि हे असं काही आहे आपल्या ओमकार भावाचं घर. खूप सुंदर घर आहे. तर चला आता थोडा आजूबाजूचा परिसर फिरूया. माझी पण झोप झाली जरा मस्त वाटतं. हे मस्त आहे, ही सिस्टम मस्त आहे. डायरेक्ट झोपाळा. फक्त एवढंच की हा झोपाळा रात्रीचा हल्ला नाही पाहिजे. तर मित्रांनो जातोय आता आपण जंगल झाडं बघायला. तर कधी गेलंय घराचं काम तू? 7-8 वर्ष. आणि झाडं वगैरे आता लावले. काय काय जुनी आहेत, गेल्या वर्षी लावले. नारळ तुम्ही पाहू शकता ना, इथे नारळ लावलंय. ते आंब्याचं झाड कलम आहे का? आणि कडुलिंब कुठे होते? मगाशी ना आम्ही होतो ना तेव्हा कडुलिंब काढले मोठमोठे झाडावरून काढले. ते माहितीये का? कडुलिंब होते. अरे एवढा मोठा होता एक तिकडे आहे का? चल ना तो बघूया. इथे तुम्ही पाहू शकता की कोकम. मी चुकीचा नसेल तर हा आहे कोकम. हे लिंबू ना, त्याला मोठा लिंबू काढले मग अशी त्या काकींनी. इथे आहे लिंबाचं झाड, ते पण आहे लिंबूचं झाड. रेग्युलर हा आहे का? तो आलेत का त्याला? आहे की लिंबू नाही दिसत आहे. तुमच्या गावी होते असं कसं? क्लायमेट चेंज आहे बाबा. ओके. इथे पाहू शकता लिंबाची झाडं, नारळाची झाडं. आता तुम्हाला दाखवतो की आत्ताच त्याने लावले आंब्याची झाडं. खुटी कलम. कोणता खुटी कलम काय असतं? हा गावठी माड असतो ना, गावठी आंबा बाट असतो, तिला हे करतात, कलम करतात लहानपण असताना. ही साल आहे इथून तिला केलंय. हा कलम झाला. ही काळी मिरीची वेळ आहे. काळी मिरी गणपतीत लावलेली. गणपतीला मला आंबे येतात. आता गेल्या वर्षी आलेला. मित्रांनो ही आहे घराची मागची बाजू आणि पाठी बघा. खुटी कलम. हा त्याला जरा वर केलंय. हा खालती आहे तो हा रायवळ आंबाचा आहे. आणि ही जी लावली ही तुला वी आकार दिसतो. हा असा वी आकार आहे. वी आकारामध्ये जी लहान असताना केलेला आहे, आता मोठे जॉईंट झाली. ही कलम असतो हापूस आंब्याची किंवा केसर आंब्याची, असं कुठल्या पण कलमाची एक काडी असते, अशी पुढची काडी असते ना, ती लहानपणी लावतात आणि ह्याला जॉईंट करतात. म्हणजे जॉईंट झालं का मध्ये बांधलेलं असतं ते काढतात. हा जॉईंट झालाय आधीच आहे म्हणजे फक्त निशाण दाखवतो. हा वी आहे ना, कट केलं. मित्रांनो तुम्ही पाहू शकता ना, हे खोड वेगळं आहे आणि हे खोड वेगळं जमिनीतलं आहे. आणि ही फांदी लावलेली कलमाची. आणि ह्याला मग आंबा कोणता येतो? जो तुम्ही लावाल तो हापूस लावलाय. आलेत नाही बारीक येते. आणि ही साग आहे का? हे साग आहे भाई. दिगे भाई मैं क्या बोले, यहाँ पे लाल चंदन लगाय की नाही? हा ऊस आहे ना. मग गवताचं बिया ना, पण असं बघा नेपियर पण कट केलं ना, ते गवता उसासारखं दिसतं. खालून कट केलं ना परत मल्टी यूज. आता हे गवत कसं मरून जातं ना, हे मल्टी यूज आहे. ओके ओके. पुन्हा येतं. मी बघून तर मला वाटलं की ऊसच आहे. फसवलं गेलं मला रे. माणसं तर माणसं फसवतात, झाडं पण फसवतात. घराच्या मागच्या साईडला आलोय. आंबा आहे ना, हापूसचा आंबा आहे, कलम आहे. पण याला काय आलं, ह्याला हे नाही होत. म्हणजे एवढं वाढ व्हायला पाहिजे ना, एवढी नाही झाली. त्याच्या बरोबरचे आंबे छाती एवढे झाले, याला वाढ होत नाही. गणपतीमध्ये हे जे गावठी माडे आहेत त्यांच्या दोन्ही साईडला हे मी लावले. आता डिसेंबर मध्ये त्याला इथली साल काढून त्याची पण ही साल काढायची आणि ह्याला असं जॉईन करायचं आणि ह्याला असं जॉईन करायचं आणि बांधून ठेवायचं.
1 महिन्यानंतर 15-20 दिवसानंतर तो जॉईंट होतो, तोपर्यंत कापायचा नाही. जॉईंट झाला की हे वरचे शेडे मारायचे. मग ह्या झाडाचं पण ह्यालाच अरे वा, 2-2 लावून ठेवले. आता डिसेंबर मध्ये करणार, म्हणजे थंडीमध्येच करायला लागतं. म्हणजे एवढी सगळी तयारी करावी लागते. जर झाडाची हा आणि हा झाड सोबत लागलं तो केवढा झाला. हो मित्रांनो, पाहू शकता हे झाड सोबत लावलेलं आणि हे पण याची वाढ खुंटली गेली आणि याची वाढ झाली प्रॉपर. हा केशर आहे, ही सागाची झाडं. संध्याकाळचं वातावरण झालं आणि एक नंबर वाटतंय. वाजले 5:30. आता अर्ध्या तासाने मी पण इथून कल्टी घेणार आहे. मुंबईसाठी निघणार आहे एकटा, वाया मुंबई गोवा हायवे. मागून घर असं काही दिसतं आणि खूप मोठा परिसर आहे मागच्या साईडला पण. मस्त वाटतं घर रे, एकदम असं मधल्यामध्ये आणि चारी बाजूला अशी फार्म हाऊस टाईप. भाई गवतामधून जातोय आपण, कोण येणार नाही ना. हे काय शेकटाची शेंग येतो ते शेंगा ड्रमस्टिक. ओके, असं असतं ते. ही फुलं येतात नंतर मग हे झाड देतात. हे काजू झाड, ही वेंगुर्ला 4. एवढं लांब लांब का लावली? वाचीन ना ते. ही वेंगुर्ला 7 आहे. वेंगुर्ला 7 त्याच्या पानांवरून कळतं का? वेंगुर्ला 4ची पानं थोडी छोटी असतात आणि वेंगुर्ला 7ची पानं जरा हाताएवढी अशी मोठी असतात. हो रे, हाता एवढे पान आहे. नंतर समजतं बी आल्यावर. वेंगुर्ला 4ची बी छोटी असते पण ती खूप येते. आपण वेंगुर्ला 7 तिथे मोहर पण आलाय वाटतं. एवढा लवकर? मित्रांनो पाहू शकता तुम्ही, काजूला लवकर मोहर आलाय कम्पेअर टू आंबा. हा फरक असतो. मग तू शेती का नाही गेली? आणि तुम्ही इथे पाहू शकता ना जास्वंदाची फुलं कशी लाल लाल आली. ही पहा, निवडुंग वेगळा आहे, हा सरळ जातो. 2 प्रकार असतात निवडुंग. इथे आमच्या इथे रायगड जिल्ह्यात टेपरा बोलतात त्याला. टेपरा, हा टेपरा सरळ जातो काय? हा सरळ. एक गावठी असतात ते असे वाकडे तिकडे जातात. हा सरळ जाय बघ, सरळ जातो. कुंपण साठी चांगला आहे. कुंपण टफलीच नाही मग एकदम. हा प्रॉपर. पण थोडी काही वर्षांनी ते करायला लागतं. जून होतात ना, जुने होतात. 2 फणस होत्या, त्यातले एक मेली आमची. एक गमलेस होता. गम म्हणजे जो आपण फणस कापतो त्यामध्ये व्हाईट कलरचा जो येतो चिकट पदार्थ चिक, तर ते बाहेरच्या देशात गमलेस बोलतात, म्हणजे गम नसलेले. ती ऍक्च्युली मेली ती कशी कुठेतरी कारणामुळे. तर तिच्या बरोबर ही लावलेली व्हिएतनाम म्हणून. तर व्हिएतनाम फणस आहे, म्हणजे तिकडची बाहेरच्या व्हिएतनाम मधली व्हरायटी आहे. छोटे फणस असतात पण छान असतात. कापा फणस. काफा आहे पूर्ण. गावठी आपले फणस ही कशी 4 वर्षानंतर सुरू होतात. ती मेली फणस ना, तिला दुसऱ्या वर्षालाच एवढी फणस आलेली, एवढीच होती वरपासून खालपर्यंत. पण त्या तिलामुळे ती काय झालं तिला माहित नाही, ती मेली. नंतर ही राहिली. आता हिला आता ह्या वर्षी बहुतेक येऊ शकतो. या झाडाला किती वर्ष झाली? झाले असेल एक 5 वर्ष. 5 वर्ष. मग येतील आता. मग मे महिन्यात आला पाहिजे खायला वाटतं. हा, मे महिन्यात यायला लागेल. पण काय भरोसा नाही, पाऊस पडला तर. तिच्या जागी मग ही जांभूळ लावली, ही कलमी जांभूळ आहे. ही पण कलम आहे. ह्याला कुठे कलम केलाय? डायरेक्ट आहे का? तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ओमने त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, अंगणामध्ये, शेतीमध्ये वेगवेगळी झाडं लावलेत. आंबा झाला, साग, काजू, फणस, त्यानंतर जांभूळ, निवडुंगाचा पण आपण प्रकार बघितला, लिंबू सुद्धा पाहिले, विविध कलम सुद्धा पाहिले. आता आपण आंब्याच्या प्लॉटवर आहे. आंब्याचे हे बघा. आता हे झाड मोडलंय. हा झाड एवढं झाड होता, मोडलं. डुकरांनी केलंय. डुकर यायचे येतात इथे. गवत वाढलेलं ना, पूर्ण तोडून टाकले इकडून. तेव्हा कुंपण नव्हतं. कुंपण असं येतात कुठून पण येतात ते इकडून. गवत वाढलं होतं ना, दिसत नव्हतं पहिले. एवढं छाती एवढं गवत होतं. याला कट केलं म्हणून दिसत नाही. मला जाळतील ना आता ते गोळा करणार आणि ती जांभूळ आहे, आंब्याचा प्लॉट आहे. हा आंबा जो दिसतोय पहिला रायवळ आंबा कलम केले. 2 फांदे आहेत खाली बघत चला. ते दिसलं तिकडे कलम केलं बरोबर. ते त्याला कट केला जुन्या आंब्याला आणि 2 फांदे दिसत बाहेर लागतात. त्या 2 वेगवेगळ्या जातीचे आहेत. आणि मेन जो खोड आहे तो हा मेन खोड आहे. त्याला कडू म्हणजे आंबट आंबा होता. त्याला मी हे केला, कट करून मग फांद्या लावला. झालंय, अजूनपर्यंत आलं नाही. बघू कधी येईल. जेव्हा सगळ्या झाडांना फळं वगैरे येतील तेव्हा काय भारी वाटेल. मित्रांनो आता तुम्ही लहान बघताय झाड, जेव्हा वाढतील आणि पूर्ण इथे हिरवगार सावलीमध्ये काय छान वाटेल. प्लस आंबे, झोपाळे पण बांधणं. इथे थोडं खाली पण पाहावं लागते. वारुळ वगैरे आहे आणि येण्याची शक्यता आहे. मला रोज पाणी द्यावं लागत असेल ना? मार्च मध्ये चालू आहे. मार्च मध्ये देणार का? मार्च, एप्रिल, मे. आता एकदा 3 वर्ष झाली ना काय पाणी घालायची गरज नाही. ते ऑटोमॅटिकली शोषून घेतात. नाही, ती मुळं खाली जातात ना. त्यांना अजून भक्कम करण्यासाठी काय काय जगलेत, काय काय दाखवू गेले. ते पण आहे. रायवळ वाटेल. ही रायवळ आहे का? हे वाले ना रायवळ. ह्याला जोर आहे. त्याला म्हणजे 2 झाडाचं अजून एका झाडाला सगळं जाईल. अजून डबल वाटा दाखव तुला. डबल वाटा कलम. हा काय प्रकार? हे जसं मी मगाशी बोललो ना, नाही छोटं वाला काय आहे हे ना, भांबरूड. हा पोपटीमध्ये टाकतो ते पावसाला. ही डबल वाटा आहे. दोन वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये गॅप दिसता. हा एक वेगळी आहे, ती एक वेगळी आहे. त्याच्या 2 फांद्यांना मध्ये हा बांधले. म्हणजे हे 2 आहेत याच्यामध्ये. या दोघांच्या मध्ये ह्याच्या 2 वेगळी मुळं आहेत. जसं मी ते जो दाखवलं ना, आपण बाहेरून करणार होते आधीच नर्सरीमध्ये करून भेटतो. या सगळ्या आंब्यांपेक्षा हे 2 आंबे मागून लावलेत. हाईट 2 वर्षाचे आंबे आहेत ते. त्यानंतर 2 वर्षांनी लावलेले आंबे त्यांच्यापेक्षा डबल. बाकीच्या आंब्यांची हाईट बघा मित्रांनो, या आंब्याची हाईट बघा मोठे आहेत. आणि हे सगळे कुठून आणलेली रोपं? ही आविष्कार नर्सरी आहे इथे माणगावच्या पुढे. ती आपण जून मध्ये लावतो. जे मला वीक दिसतात त्यांच्यासमोर ते बाटेला होतं. काय काय मेल आहे, काय काय आहे. आणि मी काय म्हणतो, हे पण लाव ना, जामची झाडं. हा लावायची. तिकडे माझ्या मामाची इथे आहे. जाम आणि आवळा आहे ना. आहे आवळा पण त्याला येत नाही. आहे किती काय आंबाच आहे ना. काजू आहे. काजू
तर मित्रांनो आता आपण घराच्या थोड्या वरच्या साईडला जातोय आणि पाहतोय तुरीची डाळ. हे बारीक बारीक काय आलंय? तुरीची आहेत का? अरे वा, ही भेंडी कशी झाली बिचारी. तूर अशी असते आता आले नाही तिला जानेवारी फेब्रुवारी मध्ये. आता फुलं आली तिला फळं होती त्यांची. ही आबोलीच झाली. आबोलीची का? डबल जास्वंदी म्हणजे 2 फुलं आहेत. हा एकच आहे. हा सिंगल आहे बघितलं. इथून सिंगल आहे पण फुलं 2 आलेत का? एकाच जास्वंद 2 फुलं आहेत. एका जास्वंद हे असं मधला डेट 2 अरे वा, मध्ये आहे. इकडे एक फुलं इकडे एक फुलं. व्हेरी गुड. मित्रांनो इथे पाहतोय व्हाईट जास्वंद. हा पण सुकला पूर्ण. कडुलिंब ना? रोग आला कट करायला लागेल. तिथून कट केला का कट केला की फुटतात. खालून खालून कट केलं की फुटतील फांद्या. रोगाटलेली फांदी आहे ना ती जाईल ना. हापूस केशरची बकऱ्यांनी पानं खाल्ली. एवढं कुंपण लावून पण येतात. गॅप असतो ना इकडे तेवढं. इथे पण कलम आहे. हे एक वेगळं स्टेम आहे खोड आणि हे एक वेगळं खोड आहे. ह्याला पाणी आम्ही घालत नाही एवढं. जे आपण कलम आणतो ते 3 वर्ष पाणी घालायला लागतं ना कंटिन्यू. काय गरज नाही. हे आपण गावठी बाटे असतात ना ते टाकून ठेवायचे. जे जगतील ना चांगले वर्षभर टिकून राहतील त्यांना कलम करायचं. हा ह्याला काय गरज नाही पाणी घालायची. फटाफट वाढतोय. ओके, तर धन्यवाद ओंकार दिघे की तुम्ही एवढी छान माहिती दिली झाडांबद्दल. मला माहित नव्हतं की तुम्हाला एवढी सगळी कल्पना आहे झाडांबद्दल. कल्पना नाही, माहिती आणि कल्पना सुद्धा. तर मित्रांनो आता आमचा फेरफटका मारून झालाय घराच्या अवतीभोवती. सुंदर असं घर आहे पण घराचं अजून बांधकाम थोडं बाकी आहे. खालचं पूर्ण आहे, वरचं फक्त नाही काय. टेरेस बांधणार. टेरेस फ्लॅट कर ना. वरती फक्त आधी बाकी आहे. आणि ते गॅलरी काढणार. पुढे गॅलरी काढ. हा मग बस झालं. पाहू शकता ही पडवी आहे. मध्ये हॉल आहे. हॉलच्या लेफ्ट साइडला 3 रूम्स आहेत ज्याच्यामध्ये 2 बेडरूम आहेत. एक किचन आहे. हा आहे तो किचन आहे आणि मागच्या साइडला पडवी टाईप आहे आणि मागे वॉशरूम्स आहेत. खूप छान असं घर आहे. मी दुसऱ्यांदा आलोय आणि मस्त वाटतं. आता संध्याकाळचं वातावरण आहे आणि चला आता तरी निघायची वेळ झाली आहे. कसं वाटलं सांग तुला? मला खूप छान वाटलं. जो 24 तासाची जी जर्नी होती कालपासून जी सुरुवात झालेली ती या प्रकारे समाप्त होईल असं वाटलं नव्हतं. मला वाटलं बस आपण राईड करू लग्न अटेंड करू पण एवढं काही आपल्याला फिरायला भेटेल एवढी काही मजा मस्ती करू आपण असं वाटलं नसतं. खूप धमाल आली. मी आणि प्रतीक मजा करत होतो त्याबद्दल काय वाटतं? त्याच्याबद्दल पण खूप भारी वाटलं. जरा काही झालं तुमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. माझा भाव. ते प्रेम बघून मला रडायला आलेलं काल. असं प्रेम कुठे दाखवू नका. हा प्रेम कधी कुठे बघायला भेटणार नाही. डेंजर प्रेम होतं ते प्रेम विसरायला मला पुन्हा एकदा औषध घ्यावं लागेल. आता तू आता कसं जाणार आहेस? मी कुठून जाणार आहे? गोव्यावरून जातोयस की पाली मार्गे जाणार आहे? तर मित्रांनो आता मी निघणार आहे ते डायरेक्ट गोवा मार्गे. कारण पाली मार्गे गेलो असतो पण संध्याकाळचे वाजले 6. आता जाता जाता मला 2 आवर्सचा रोड आहे आणि म्हणतात की जरा जंगलातला रोड असल्याने तुम्ही पाहिला असेल आणि कित्येक वेळा ब्लॉग मध्ये पाहिला असेल की तो जंगलातला एरिया आहे त्यामुळे थोडं जाणं मुश्किल आहे. रिक्स आहे कसं म्हणते का रात्री जाणार ना तू तिकडे मध्ये गावं नाही आणि गुरं वगैरे असतात ती मध्ये असतात किंवा चोरी वगैरे व्हायची. आता थांबून लुटायचे. आता सध्या बंद आहे तरी पण एक रिक्स नको. वरून मी आता एकटाच जातोय आणि एवढं सामान वगैरे ब्रेकडाऊन झालं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. मुंबई गोवा हायवेने गेलो तर कोण ना कोण आपल्याला मदतीला तरी भेटेल. लाईट पण असते. हो आणि त्यामुळे आपण जाणार आहे. फक्त इथून माणगाव पासून हार्डली 1.5 तासाची रनिंग आहे. मग आपण पोहोचू डायरेक्ट पनवेल वडकर आणि त्याच्यानंतर आपली सिटी चालू होईल. मग काय टेन्शन नाही. तर असा काही आता प्रवास असेल सगळं आता पॅक करतो आणि आपण डायरेक्ट जातानाच भेटूया. थोडं फ्रेश वगैरे होतो. बँकेत वगैरे जाऊन येतो. डिपॉझिट वगैरे करून येतो. ओके चला भेटूया. आता थोडी तयारी करतो. अन धवला बैल मना नंदीवर राजा धवला बैल मना नंदी धवला बैल मना नंदीवर राजा धवला बैल मना नंदी. कधी गेलंय घराचं काम तू? खावडे त्याची वाढ झाली प्रॉपर. इथे बस या साईडला. तर मित्रांनो आता आमचा